अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। सूर्या उर्दू प्राइमरी स्कूल नागार्जुना नगर नांदेड़ के ऑनलाइन तालीमी सेशन में प्यारे बच्चों हम आपका इस्तकबाल करते हैं। जमात तो मजमून मराठी। प्यारे बच्चों, आज हम घाटात घाट वरंदा घाट इसके सवालात के जवाब देखेंगे। पहला है आकृती पूर्ण करा। पावसाळा सुरू झाल्याचे लेखकाला जाणवणाऱ्या खुणा। पहला है सोसाट्याचा वारा, मातीचे सुगंध। दूसरा प्रश्न है पावसाच्या आगमनाच्या लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा औध तख्ता तैयार करा। इसमें प्यारे बच्चों आपकी किताब में है पावसाच्या आगमनाने गतकाळातले क्षण जिवंत होतात। उसके नीचे जो खाली डब्बा है उसमें लिखना है ते क्षण डोळ्यासमोर येऊ लागतात। उसके बाद फिर है आपको पाण्यातून अलगदपणे वाहून जातात। उसके नीचे है मग डोळ्यातला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही। उसके बाद है सवाल नंबर 3, खालील शब्द समूहांचा अर्थ स्पष्ट करा। अ है जिगरबाज भटके, ज्यांना आयुष्यात काही थरार अनुभवायचा आहे, जे निसर्गाचे मनोहर रूप पाहण्याकरता कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास तयार असतात, असे मनसोक्त फिरण्याची आवड असलेले लोक। आहे रंगीली पायवाट, निसर्गातील विविध रंगींनी सजलेली पायवाट ही डोंगराची सेंड, डोंगरातील सोयींच्या आकाराची उतरण असलेला भाग। तुमच्या शब्दात माहिती लिहा। अ है वरंदा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य तुमच्या शब्दात वर्णन करा। उत्तर, पाऊस आणि वरंदा घाट यांचे नाते अतुल्यच। येथील धबधबे, येथे वाहणारे वारे, येथील हिरवेगार रान, पावसाने न्हालेले डोंगर, खळाळत वाहणारे पाणी, यामुळे या घाटाला निराळीच शोभा आली आहे। येथील पावसाळी चिंब वातावरणात भजी, वडे, चहा असे गरमागरम पदार्थ विकणाऱ्या टपऱ्या या वातावरणाची लज्जत आणखी वाढवतात। हा घाट म्हणजे केवळ निसर्ग सौंदर्याची उधळणच करत नाही, तर जिगरबाजाकरता थराराची पर्वणीच घेऊन येतो। येथील कावड्या किल्ला हा थरारक ट्रेकचा अनुभव देतो। ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला हा भाग आजही डौलाने आपल्या इतिहासाची साक्ष देतो। तेथील गर्द झाडी, पावसाची संततधार, तेथील चटकदार मेनू यामुळे येथून पाय निघत नाही हे निश्चित। नेक्स्ट है कावड्या किल्ला। उत्तर है वरंदा घाटातील थरारक ट्रेकचा अनुभव देण्याकरता बराच मोठा असलेला कावड्या किल्ला नेहमीच सज्ज असतो। श्री वाघजाई मंदिर, त्याच्या बाजूला असणाऱ्या पाषाणाच्या 9 पाण्याच्या टाक्या, ज्योतियाचे बुरुजांचे अवशेष हे सारे काही येथील समृद्ध इतिहासाची साक्ष देतात। देश व कोकण या भागांना जोडणाऱ्या या प्रदेशातील वरंदा घाट हा कावड्या किल्ला पोखरूनच तयार केला आहे। गर्द हिरवळीने नटलेला तीव्र उतार असलेल्या डोंगरावर वसलेला अरुंद पायवाटांनी चोखाळलेला हा किल्ला म्हणजे ट्रेकर्ससाठी पूर्वनीच असा हा ऐतिहासिक पार्श्वभूमी, हे अप्रतिम सौंदर्य लाभलेला किल्ला हे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरू शकते।
नेक्स्ट है खेळू या शब्दांशी खाली दिलेल्या विशेष्य आणि विशेषणांच्या योग्य जोड्या लावा. विशेषण विशेष्य: विहंगम दृश्य, गरमागरम कांदा भाजी, घोंघवणारा वारा, काळा शाल, पाषाण, रुंद पायवाट. आहे खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. पाण्याहून महाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिरवी झाडी आहे. उत्तर आहे शब्दयोगी अव्यय हून कडे वर. आहे चमचमीत मेनू मजबूत चापायला वृंदा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही. उत्तर इसमें शब्दयोगी अव्यय है आलिया सारख्या, आलिया और सारखी. ई है जिगरबाज भटक्यांसाठी कावड्या किल्ला सज्ज आहे. उत्तर में शब्दयोगी अव्यय है साठी. ई है खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. घाटात घाट, वृंदा घाट, बाकी सब घाटिया. उत्तर इसमें जो विराम चिन्ह लास्ट में लगाया हुआ है वो है उद्गारवाचक चिन्ह. गतकाळातले ते क्षण पुन्हा जिवंत होतात. उत्तर एकेरी अवतरण चिन्ह और लास्ट में है पूर्ण विराम. चर्चा करूया. वृंदा घाटातील टपऱ्यामधील चमचमीत मेनूबाबत चर्चा करून एक सुंदर मेनू कार्ड तयार करा. त्याबद्दल मित्रमैत्रिणींशी चर्चा करा. इसमें है बटाटे वड़ी 20 रुपये, कांदा भाजी 25 रुपये, उपमा 20 रुपये, शीरा 25 रुपये और समोसा 15 रुपये. ये हमने मेनू कार्ड तैयार किया है. उसके बाद है स्पेशल चाह 10 रुपये, कॉफ़ी 15 रुपये, थम्सअप 30 रुपये. उसके बाद नीचे लिखा हुआ है मागणीनुसार ऑर्डर घेतली जाईल. प्यारे बच्चों, इसकी मदद से आपके अपने क्या है फेर कापियाँ आपको मुकम्मल करना है. और प्यारे बच्चों, हमारे वीडियोस को आप ज़्यादा से ज़्यादा देखिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए, हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए. हम फिर मिलेंगे. अल्लाह हाफिज़.